अजिंठा शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरांविना, उपचाराअभावी म्हैस व रेडक्याचा मृत्यू, जबाबदार कोण? सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अजिंठा गावातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याविना सुरू असल्याने हजारो पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे. डॉक्टरांचा अभाव, औषधांचा तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांमुळे दवाखान्याचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असून याचा फटका थेट पशुपालकांना बसत आहे. अजिंठा व परिसरातील अनेक गावातील शेतकरी आणि पशुपालक आपल्या जनावरांच्या उपचारासाठी या शासकीय दवाखान्यावर अवलंबून आहेत. मात्र नियमित पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे आजारी जनावरांवर वेळेत उपचार होत नाही. त्यामुळे पशुपालकांना खासगी डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत असून त्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. या निष्काळजीपणाचे गंभीर उदाहरण नुकतेच समोर आले आहे. अजिंठा येथील शेख सोहेब अब्दुल हक यांच्या म्हशीला व तिच्या रेडक्याला वेळेवर पशुवैद्यकीय उपचार मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला असून उपचाराअभावी दोघांचाही मृत्यू झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून या मृत्यूला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पशुपालकांकडून उपस्थित केला जात आहे. वेळेवर डॉक्टर उपलब्ध असते तर ही जनावरे वाचली असती, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार दवाखान्यात आवश्यक औषधांचाही पुरेसा साठा उपलब्ध नसतो. साध्या उपचारासाठी लागणारी औषधेही पशुपालकांना बाहेरून खरेदी करावी लागतात. शासन पशुपालनाला प्रोत्साहन देत असताना ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवा मात्र पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र अजिंठ्यात दिसत आहे. पशुधन हे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा कणा मानले जाते. जनावरे आजारी पडल्यास दूध उत्पादन घटते, शेतीची कामे अडतात आणि पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. अशा परिस्थितीत अजिंठ्यासारख्या मोठ्या गावात कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिक, शेतकरी व पशुपालकांनी जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन अजिंठा येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, आवश्यक औषध साठा उपलब्ध करून द्यावा आणि दवाखान्यातील सर्व सुविधा तात्काळ सुरळीत कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच शेख सोहेब अब्दुल हक यांच्या म्हशी व रेडक्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात येत आहे. जर या प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष दिले नाही तर अजिंठा व परिसरातील पशुपालकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिलाय. आता जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग या गंभीर प्रश्नावर किती तत्परतेने कारवाई करतात याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, अब तक न्यूज महाराष्ट्र, सिल्लोड.